केसावर भांडी घेत असाल तर सावध व्हा. केसावर भांडी घेतल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये काय घडतं हे ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरके. केस देऊन भांडी घेणं तुम्हाला किती महागात पडू शकतं आणि त्याचे किती दुष्परिणाम तुमच्यावर होतात हे ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. केस देऊन भांडी घेणं ही महिलांची एक वाईट सवय. या सवयीमुळे तुमचं किती मोठं नुकसान होणार आहे याची कल्पना देखील तुम्हाला नाहीये. ही सवय तुम्हाला किती महागात पडू शकते हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. आज व्हिडिओमध्ये केसावर भांडी घेतल्यानंतर त्याचे काय दुष्परिणाम होतात, काय नुकसान होतात याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही केसावर भांडे घेतले असाल किंवा घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ 2 मिनिटं लक्षपूर्वक पाहत राहा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत की प्रत्येक व्यक्तीला, विशेषतः महिलांना काही ना काही सवयी असतात, पण काही सवयींमुळे दुष्परिणाम भोगावे लागतात. अशा काही सवयी आहे की ज्यामुळे तुमच्या आयुष्याची राख रांगोळी होऊ शकते. ती अशी सवय की जी तुम्हाला प्रचंड महागात पडू शकते. त्याचे परिणाम काय होतात हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. मग ही सवय आहे केस देऊन भांडे घेण्याची सवय. आता बऱ्याचशा महिलांना एक सवय असते, केस देऊन भांडी देणारा एखादा व्यक्ती आला की त्याला केस द्यायचे, भांडी घ्यायचे. त्यांना वाटतं त्यांनी काय होते. पण पहा, आजकालच्या धावपळीच्या जगात धावपळ भरपूर वाढली. महिलांना कामाचा ताण वाढला, स्ट्रेस वाढला. त्यामुळे महिला शरीराची काळजी घेत नाही. त्यांना शारीरिक मानसिक आजार होतात, ज्याचा परिणाम म्हणून त्यांची केस गळती होते. आता ही समस्या जवळपास प्रत्येकच महिलांना असते. गावाकडे महिला हे गळालेले केस किंवा बिनचरतांनी कंगव्यात अडकलेले केस जमा करतात, कुठेतरी एखादा स्टॉक करतात. मग खेड्यापाड्यात या केसांच्या बदल्यात भांडी घेतली जातात, ती नंतर घरात वापरली जातात. हीच मोठी समस्या आहे. पहा, केसांवर भांडी घेण्याची जी सवय आहे जी तुमचं खूप मोठं नुकसान करू शकते. तुम्ही पाहिलं असेल, गावाकडे छोट्या छोट्या शहरांमध्ये बरीचशी लोक आहेत ती सायकलवर येतात, भांड्यांचा मोठा स्टॉक त्यांच्याकडे असतो, किंवा छोट्याशा एखाद्या गाडीमध्ये येतात, किंवा मोठी एखादी 4 व्हीलर असते, त्याच्यामध्ये भांडी असतात, प्लास्टिकच्या वस्तू असतात, काही शोभेच्या वस्तू असतात. मग या महिलांकडून केस जमा करून घेतात आणि त्या बदल्यात त्यांना भांडे देतात. यामुळे तुमच्या घरावर मोठं संकट येऊ शकतं, तुमच्या आयुष्यात समस्या निर्माण होऊ शकतात. ही अतिशय प्रचंडाची महत्त्वाची माहिती आहे जी तुम्हाला आता जाणून घ्यावी लागेल. तुम्हाला कोणी सांगणार नाही, पण केसावर भांडे घेणं हे तुम्हाला किती महागात पडू शकतं आता तेच तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा तुम्ही हे तुमचे जे केस आहे, ज्यावेळेस तुम्ही ते भांडे घेण्यासाठी एखाद्या व्यापाऱ्याला देतात, किंवा जो सायकलवर किंवा गाडीवर येऊन तुमच्या गावात भांडी त्या केसाच्या बदल्यात देतो, त्याला तुम्ही देत असता. तुम्हाला ते पाहिलं असेल की केस जे असतात या केसावर भांडी दिली जातात. बऱ्याचशा महिलांचे केस तुटलेले असतात, काहींचे आजारपणामुळे गळलेले केस असतात. या केसांच्या बदल्यात भांडी दिली जातात. ही भांडी घेतल्यामुळे काय दुष्परिणाम होतात तुमच्यामध्ये हे आता तुम्हाला जाणून घ्यावं लागेल. व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला याचा मागचा धार्मिक दृष्टिकोन काय आहे, या केसांचं नेमकं पुढे काय होतं, तुम्ही केसावर भांडी घेतलं तुमचं काय नुकसान होतं धार्मिक दृष्टीने ते तुम्हाला सांगणार आहोत. पहा, हा व्हिडिओ तुम्हाला घाबरवण्याचा किंवा अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. फक्त तुम्हाला समजून सांगायचं आहे तुमच्या केसांचं मूल्य काय आहे, जे तुम्ही करायला पाहिजे. पहा, जे केस असतात हे केस देऊन तुम्ही भांडी घेतात. मग ही जी भांडी असतात तर त्या भांड्यामध्ये तुम्ही काही ती घरात ठेवत नाहीत. या भांड्याचा वापर तुम्ही स्वयंपाक करण्यासाठी करता, भाजी करण्यासाठी करता, चपाती करण्यासाठी करता, किंवा तुम्ही ती भाजी ठेवण्यासाठी किंवा डायरेक्ट जेवण करण्यासाठी जर ताट असेल तर ते ताट वापरता. मग या भांडीमुळे तुम्ही केस देऊन भांड्याच्या लाल शेपोटी तुम्ही केस देत असतात माणसाच्या हातामध्ये. पण शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव हा खूप महत्त्वाचा असतो. आपले जे केस असतात या केसाला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. मग आपल्या घरातली लक्ष्मी आपण विकू शकतो का, तर नाही. आपण त्या भांड्याच्या लाल शेपोटी, त्या हव्यासापोटी भांड्याच्या त्या जे भांडे मिळणार आहे त्याच्या लाल शेपोटी आपण केस देऊन टाकतो. पण तुम्ही अजिबात केलं नाही पाहिजे. जर तुम्ही तुमच्या केसांना जर लक्ष्मीचं रूप मानलेलं आहे तर त्यामुळेच तिरुपती बालाजी मंदिरामध्ये केस दान करणं हे श्रेष्ठ मानलं जातं, कारण की ते भक्तीने अर्पण केले जातात. त्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी येते असं मानलं जातं. पण केस विकणं हे वेगळं आहे. शारीरिक आजार किंवा PCOD किंवा हार्मोनल असंतुलनामुळे केस काही जणांचे जातात. गरीब महिला काय करतात, ते केस साठवून ठेवतात. त्यांना वाटतं याच्यातून फायदा होतो, 2 पैसे आपले भांड्याला वाचतात, भांडे घरामध्ये येतात. पण नकळत धार्मिक शास्त्रामध्ये असं सांगितलंय की यामुळे गरिबी वाढते असंही म्हणलं जातं. केस दान करणं पुण्याचं काम आहे, पण विकणं 100% चुकीचं आहे. विकलेल्या केसामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि नकारात्मक ऊर्जेचा वास घरामध्ये यायला सुरुवात होतो. शास्त्रामध्ये सांगितलं आहे, पहा, आता केस दिल्यानंतर जी भांडी आहे तर ती भांडी आपण घेतो, त्याचा घरामध्ये सर्रास वापर होतो. स्वयंपाकाला वापर होतो, भांड्यामध्ये अन्न शिजवतो, अन्न ठेवतो, किंवा डायरेक्ट वापर खाण्यासाठी होतो. आपल्या पोटात त्या भांड्याद्वारे आलेली नकारात्मक ऊर्जा जाते असं काही धार्मिक गुरूंचं म्हणणं आहे.
त्यामुळे गृहदोष वाढतात, घराची प्रगती खुंटते, केस विकून श्रीमंती मिळत नाही, उलट गरिबी वाढते, असंही भरपूर ठिकाणी लोकांचं म्हणणं आलेलं आहे. पहा, जसा कोणताही शरीराचा अवयव विकून आपण पैसे तर घेत नाही ना, मग केस देखील आपल्या शरीराचा अमूल्य अवयव आहे. म्हणूनच शास्त्रात तिरुपतीमध्ये दान करणं, केसांचं दान करणं पवित्र मानलं जातं. विकलेले केस नकारात्मक ऊर्जा आणतात असंही मानलं जातं. यामुळे पुरुषांच्या नोकरी व्यवसायात अडथळे येऊ शकते, महिलांना वेगवेगळे आजार होऊ शकतात. मग नेमकं केसांचं काय करायला पाहिजे की जेणेकरून तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल? पहा, तुमचे जे केस आहे तर तुम्ही एकतर दान करायला पाहिजे किंवा तुम्ही धार्मिक ठिकाणी त्याचं जाऊन हे करायला पाहिजे. आता हे जे केस आहे तर या केसांचा मोठा व्यापार होत असतो. नेटवर सर्च केल्यानंतर असंही आढळलं की ही केस जी जमा केली जातात या केसांचा मोठा व्यापार होतो. पूर्ण जगभरात भारत हा सगळ्यात जास्त केस निर्यात करतो. म्हणजे केस विकणारा भारत हा सगळ्यात मोठा देश आहे. अतिशय कमी पैशात, अतिशय कमी मोबदल्यात तुमच्याकडून हे केस घेऊन गेले जातात. या केसांचा वापर पुढे विग बनवण्यासाठी म्हणजे खोटे केस बनवण्यासाठी होतो. मग हेअर एक्सटेन्शन किंवा ब्युटी इंडस्ट्रीमध्ये याचा वापर होतो. उदाहरणार्थ तुमचे लांब, निरोगी किंवा नैसर्गिक केसांचा रेट जो असतो तो मार्केटमध्ये 5,000 रुपयापासून 20,000 रुपये किलोपर्यंत असतो. व तुम्हाला किती मिळतात? एखादं भांडं किंवा एखादी छोटी वस्तू, अर्थात तुम्ही तुमचे मौल्यवान केस अत्यंत कमी किमतीत विकत असतात. याच्यातून पुढे होणारा नफा आहे तो जो व्यापारी आहेत किंवा पुढचे जे उद्योग आहे ते कमवतात. उलट धार्मिक शास्त्रानुसार तुम्ही केस विकल्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते असं धार्मिक दृष्टिकोन सांगतो. आता पहा, अशा पद्धतीने याचा व्यापार होऊ शकतो. जे मानवी केस आहे, शास्त्र काय सांगतं ते पुढे सांगणारच आहे. हे जे केस आहे त्याचा वापर विग बनवण्यासाठी होतो. इंटरनेटवर सर्च केलं असंही लक्षात आलं, अमेरिका, त्याबरोबर जर्मनी, जपान, इंग्लंड अशा देशामध्ये भारतातून आलेले हे केस दिले जातात, तिथं निर्यात केले जातं. विशेषतः जमा केलेले केस आहे एका ठिकाणी जमा करून स्वच्छ केलं जातं. त्यांचं सॉर्टिंग म्हणजे त्यांचे वेगवेगळे त्या ठिकाणी हे पाडले जातात. लांब केस, बारीक केस, पातळ, तांबडे केस, काळे केस अशा प्रकारे त्याचं वर्गीकरण केलं जातं. त्या वर्गीकरणानुसार त्याचा भाव ठरतो. वापर आहे तर केसांच्या उपचारामध्ये काहींचे कॅन्सरमुळे किंवा इतर कारणामुळे त्यांचे केस गळालेले आहेत किंवा केस पूर्ण टक्कल पडलेले आहेत, असे लोक केसांची एक टोपी किंवा त्याला आपण विग म्हणतो तर ती विग बनवतात. त्या विगमध्ये हे खरे नैसर्गिक केस वापरून विग बनवले जातात. आणि ज्याला सिनेमासृष्टी असेल, पिक्चरमध्ये काम करणारे असेल, नाटकात काम करणारी लोक असतील तर ही लोक ह्या विग त्या ठिकाणी वापरतात. ही दिसताना अगदी नॅचरल दिसतात. किंवा काही महिला केसांचं एक्सटेन्शन म्हणजे काही महिलांचे केस मुळातच बारीक असतात तर त्यांना केसांची लांबी वाढवायची असते तर त्याला एक्सटेंड करण्यासाठी म्हणजे त्याची लांबी वाढवण्यासाठी या केसांचा जॉईंट दिला जातो. तर अशाही प्रकारचा वापर या केसांचा होत असतो. परदेशी बाजारपेठात बघितलं तर अमेरिका, ब्राझील या ठिकाणी जे मॉडेल्स आहेत त्या मॉडेल देखील या केसांचा हे करतात. बऱ्याच वेळा हे केसांचा वापर खत बनवण्यासाठी, ऑइल फिल्टरमध्ये वापर होत असतो. तर हे केस भारतामध्ये 400 ते 2,000 रुपये किलोला विकत घेतले जातात आणि अमेरिकासारख्या देशात लाखो रुपयांना याचे विग विकले जातात. अशा प्रकारे या केसांचा व्यवसाय होतो. पण धार्मिक मान्यतेनुसार तुमचे ते केस आहे तर न विकता दान केले पाहिजे. तुम्ही तिरुपती बालाजी मंदिरात जाऊन दान केलं पाहिजे किंवा कॅन्सर ट्रस्टमध्ये तुम्ही दान केले पाहिजे की जेणेकरून ज्या लोकांना कॅन्सर झालाय, ज्यामुळे त्यांना टक्कल पडले किंवा कोणत्या आजारामुळे टक्कल पडले आणि ज्यांना केसांची गरज आहे तर अशा लोकांना तुम्ही ते दान केलं पाहिजे सेवाभावी संस्थेमध्ये जाऊन, जे धार्मिक दृष्ट्या बरोबर आहे. पण केसांनो भांडे घेणं किंवा केस विकणं, एखादी वस्तू खरेदी करणं हे धार्मिक दृष्ट्या चुकीचं आहे. या ठिकाणी रिसर्च करताना आम्हाला आढळलेलं आहे. आमचा व्हिडिओचा उद्देश तुम्हाला माहिती देणं आहे, कुठल्या प्रकारच्या अंधश्रद्धा पसरवणं हा आमचा अजिबात उद्देश नाही. त्यामुळे या व्हिडिओला तुम्ही तशाच प्रकारे घ्या. तुमचं काय मत आहे केसावर भांडे घेण्याच्या संदर्भात? काय होऊ शकतं नेमकं अशी नकारात्मक ऊर्जा घरात आल्यानंतर? यावरील तुमचं मत नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.